माझ्या बहिणींना नुसतं सांगितलं ना की कुठेतरी फिरायला जावंसं की लगेच तयारी करायला सुरू करतात आणि एकदा काहींनी तयारी केली ना की कुठेतरी जायचं म्हणजे जायचंच फिरायला. आज घरी भाऊ पण नव्हता आमचा इको ड्रायव्हर आणि एवढी जण बरं जायचं कसं म्हणून भाऊला कॉल करून सांगितलं की आम्ही इको घेऊन जातो आणि मग मी काढली इको आणि निघालो जायला. अर्ध्या रस्त्याला पोहोचलो आणि कृष्णादादाने कॉल केला. ते पण येणार होते म्हणून त्यांची वाट बघत थांबलेलो होतो. थोड्या वेळात कृष्णादादा आणि बाबू आला. बाईक इकडेच ठेवली आणि ते पण इको मध्ये आले. हा आणि तुम्हाला सांगायला विसरलो, आम्ही निघालो आमच्या दादाकडे जायला. दादाच्या घरी आल्यावर थोडा वेळ बसून थंडा खाऊ वगैरे खाली गप्पा गोष्टी केल्या आणि मग आम्ही निघालो डोंगरात जायला. सूरज आणि अक्षय पण ना आम्हाला इकडून तिकडून फिरवत होते. पावसाळ्यात डोंगरातला व्ह्यू म्हणजे एकदम भारीच असतो आणि त्यात डोंगरातला रानमेवा रानभाज्या पण खूप खायला भेटतात. आम्ही डोंगरात आलो होतो कोसबा आणायला, पण इकडे तिकडे फिरून तरी आम्हाला कोसबा भेटलीच नाही. कोसबा तर भेटली नाही म्हणून मग इकडे आलो हलवा पाडायला. पावसामुळे पिकलेली हलवा पण भेटली नाही म्हणून मग थोडीशी कच्ची हलवा पाडून ना घरी आणायला घेतली पिकून खायला. मस्त पानाचा टोपा केला आणि हलवा घेऊन ना परत दादाच्या घरी आलो. दादाकडे थोडा वेळ बसून चहा वगैरे पिला आणि मग निघालो घरी यायला. घरी येताना मग कृष्णा दादा इको चालवायला घेतली. आमच्याकडे आम्ही सर्वच ड्रायव्हर आहेत त्याच्यामुळे ड्रायव्हरची कमी नसते.